Hello, 12th Commerce, OCM students. Last few lectures we have started chapter number 2, functions of management. First function, planning. Second, organizing. Third, staffing. Fourth, directing. Fifth, coordinating. Sixth, controlling. Today we have started last function, controlling. नियंत्रण ज्याला म्हणण्यात येईल. Controlling, नियंत्रण. First of all, meaning. Controlling function is required all type of organization, whatever profit making or non profit making. सर्व प्रकारच्या बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी, मग ती ऑर्गनायझेशन प्रॉफिट मेकिंग नफा मिळवण्याची असो किंवा नॉन प्रॉफिट मेकिंग म्हणजे नफा न मिळवणारे ऑर्गनायझेशन असो, या सगळ्यांसाठीच या सर्व बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी कंट्रोलिंग हे फंक्शन आवश्यकच कार्य करते. कंट्रोलिंग फंक्शन इज रिक्वायर्ड in all type of organization where profit making or non profit making. कंट्रोलिंग हे फंक्शन, कंट्रोलिंग हे कार्य रिक्वायर्ड सर्व बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी, जे बिझनेस ऑर्गनायझेशन प्रॉफिट मेकिंग असो, नफा मिळवणे किंवा नॉन प्रॉफिट मेकिंग असो, अशा सर्व ऑर्गनायझेशनसाठी कंट्रोलिंग हे फंक्शन आवश्यकच कार्य करते. सिमिलरली it is performed at all level, that is top, middle and lower level management. Controlling is indispensable function of management. तसेच मॅनेजमेंटच्या सर्व लेवलवरती, म्हणजे जसे टॉप लेवल, मीडियम लेवल और लो लेवल चे मॅनेजमेंटचे कार्य असेल, त्यासाठी सुद्धा हे कंट्रोलिंग आवश्यक आहे. मॅनेजमेंट योग्य परिणामकारक करण्यासाठी कंट्रोलिंगमुळेच ते शक्य होते. प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग आर मेजर पार्ट ऑफ द मॅनेजमेंट सायकल. मॅनेजमेंट सायकलमधील, व्यवस्थापनाच्या चक्रातील सायकलमधील सगळ्यात महत्त्वाचा मेजर पार्ट, महत्त्वाचा भाग कोणता आहे? प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग. नियंत्रण म्हणजेच कंट्रोलिंग अँड प्लॅनिंग, नियोजन आणि नियंत्रण म्हणजेच प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग हे सर्वात महत्त्वातील पार्ट आहेत मॅनेजमेंट सायकलमधील. त्यानंतर कंट्रोलिंग इज अ फंक्शन ऑफ comparing the actual performance with the predetermined standard and performance. कंट्रोलिंग, नियंत्रण हे असे कार्य आहे ज्यामध्ये ॲक्च्युअल परफॉर्मन्स, प्रत्यक्ष कामगिरी आणि मॅनेजमेंटरित्या ठरवण्यात आलेले एक प्रकारचे प्रीडिटरमाइंड स्टँडर्ड परफॉर्मन्स, नियोजनात ठरवण्यात आलेली कामगिरी, यात कंपॅरिझन, तुलना केली जाते. इट मेजर्स deviations, if any, identifies the cause of deviation and suggests
द प्रोसेस ऑफ कंट्रोलिंग हेल्प इन फॉर्म्युलेशन ऑफ फर्दर प्लॅन ऑल्सो. जर या मॅनेजमेंटरित्या जे ॲक्च्युअल परफॉर्मन्स आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ॲक्च्युअल परफॉर्मन्स म्हणजे प्रत्यक्ष काम आणि प्री डिटर्माइन्ड स्टँडर्ड्स यामध्ये कंपॅरिझन केल्यानंतर काही चुका दिसून येतात. त्या चुका सुधारण्यावरती उपाय केले जातात आणि या पूर्णपणे उपाय जे कंट्रोलिंग अंतर्गत आपल्या लक्षात येतं आणि त्यामुळे द प्रोसेस ऑफ कंट्रोलिंग हेल्प इन फॉर्म्युलेशन ऑफ फ्युचर प्लॅन ऑल्सो. नियंत्रणामुळे प्लॅनिंगमुळे या प्रकारच्या कंट्रोलिंगमुळे या प्रक्रियेमुळे भविष्यातील जो फ्युचरमधील योजना आहेत त्या स्पष्टपणे मांडता येतात. यामध्ये एक प्रकारचा चार्ट आपल्याला देण्यात आलेला आहे. प्रोसेस ऑफ कंट्रोलिंग. कंट्रोलिंगची नेमकी प्रोसेस नेमकं काय आहे हे सर्व काही डिपेंड्स स्टँडर्ड्सवरती आहे. प्री डिटर्माइंड स्टँडर्ड्स जे आपण अजून केलेला आहे तो आपल्या परफॉर्मन्स योग्य प्रकारे करायचा आहे. स्टँडर्ड्स त्यामध्ये मेजरमेंट ऑफ परफॉर्मन्स, कंपॅरिझन अँड फाइंडिंग डिव्हिएशन्स. प्रत्येक मेजरमेंट ऑफ परफॉर्मन्स प्रत्यक्ष कामगिरीचे मोजमाप करणे, काय काम कसं चालू आहे यावरतीनुसार अजून प्रत्यक्ष कामगिरी. कंपॅरिझन त्या सगळ्यांची ज्या चुका सुधारल्या आहेत त्यांच्याशी जे आता सध्या स्थितीत काम चालू आहे यांच्यासोबत तुलना करणे आणि त्यानंतर ॲनालिसिंग कॉज ऑफ डिव्हिएशन, जे कारण आहे चुकांचं ते कारण शोधणे, त्यानंतर करेक्टिव्ह ॲक्शन चुका सुधारणे आणि त्यातून आपल्या स्टँडर्ड्सकडे जे मेंटेन आहे ते स्टँडर्ड्स मेंटेन करण्याकडे जाणे. यालाच एक प्रकारे कंट्रोलिंग असं म्हणण्यात आलेलं आहे. या संदर्भातील आपल्याला नेमकी लक्षात येईल. डेफिनेशन सांगण्यात आले आणि त्यावरून आपल्याला लक्षात येईल. डेफिनेशन. फॉलोइंग आर द इम्पॉर्टंट डेफिनेशन ऑफ कंट्रोलिंग. नियंत्रणाची काही महत्त्वपूर्ण व्याख्या पुढील प्रमाणे आहेत. फर्स्ट नंबर आहे कोड्स आणि ओडोनेल. अकॉर्डिंग टू कोड्स and O'Donnell, managerial control implies the measurement of accomplishment against the standard and the correction of deviation to assure attainment of objective according to plans. According to प्लॅन्स. जे स्टँडर्ड्सच्या आधारे जे यश मिळणार आहे त्यांचे मेजरमेंट्स करणे आणि ते चुका सुधारून प्लॅनिंगप्रमाणे म्हणजे नियोजनाप्रमाणे जे उद्देश आहेत ते उद्दिष्टे साध्य होतील हे निश्चित करणे म्हणजेच त्यालाच मॅनेजरियल कंट्रोल किंवा त्याला मॅनेजरियल कंट्रोलिंग असं म्हणण्यात येतं. आपण ज्या पद्धतीने इन शॉर्ट आपण काही 12वीला एवढे पर्सेंटेज असा अभ्यास केल्यानंतर एक प्रकारे आपण स्टँडर्ड्स लावतो की हे चॅप्टर करा, यावरनं तुम्हाला हे होईल आणि त्यानुसार आपण आपला जो मार्किंगचा बेस आहे त्याच्यानुसार आपण त्यावरतीचा अंदाज व्यक्त करतो.
की बाबा एक प्रकारचं स्टँडर्ड्स आपण असं केल्यानंतर आपल्याला हे प्रकारचे एवढे पर्सेंटेज पडू शकतील. परंतु काही वेळेस डिव्हिएशन्स म्हणजे चुका सुधारणे, त्या चुकांमधील आपल्याला प्रॅक्टिस एक्झामवरून आपल्या लक्षात येतं की बाबा आपल्या काहीतरी त्यामध्ये चुका झालेल्या आहेत. आपण समजले स्टँडर्ड्स आणि आपल्याला मिळालेल्या या जे कोणतेही आपण परफॉर्मन्स दिलेला आहे, प्रत्यक्ष कामगिरी काय केलेली आहे आपण परफॉर्मन्स, या सगळ्यांचं मेजरमेंट म्हणजेच मोजमाप करणे आणि त्यावरनं आपण करेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे चुका सुधारणे आणि मग त्याच्यावरनं यश प्राप्त करणे, यालाच एक प्रकारे मॅनेजरियल कंट्रोल किंवा कंट्रोलिंग असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यामध्ये डेफिनेशनमध्ये कोन्स अँड ओडोनिल यांची परत एक वेळेस आपण पाहू. डेफिनेशन: managerial control implies the measurement of accomplishment against the standard and the correction of deviation to assure attainment of objectives according to plans. स्टँडर्डच्या आधारे त्याचे मेजरमेंट घेणे म्हणजेच स्टँडर्डच्या अशा आधारे जे अकम्प्लिशमेंट अगेन्स्ट द स्टँडर्ड, या संदर्भातील मेजरमेंट ऑफ अकम्प्लिशमेंट अगेन्स्ट द स्टँडर्डच्या आधारे त्यांचे मोजमाप करणे आणि अँड द करेक्शन ऑफ डिव्हिएशन्स म्हणजे ज्या झालेल्या चुका आहेत त्या चुका सुधारून, जे आपले ऑब्जेक्टिव्ज आहेत किंवा ते धरण्यात आलेले प्लॅन्स आहेत, या प्लॅन्सच्या म्हणजेच नियोजनाच्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे योग्य प्रकारे त्याचे ॲनालिसिस करून त्यावरतीचं वर्किंग करणे, त्यालाच मॅनेजरियल कंट्रोल असं म्हणण्यात आलेलं आहे. स्टँडर्ड्सच्या आधारे यशाचे मोजमाप करणे आणि चुका सुधारून त्या नियोजनाप्रमाणे उद्दिष्ट साध्य कसे होतील हे निश्चित करणे म्हणजेच मॅनेजरियल कंट्रोल होय. त्यानंतर सेकंड नंबरची डेल हेनिंग. कंट्रोल इज द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग अबाउट कन्फर्मिटी ऑफ परफॉर्मन्स विथ प्लॅन्ड ॲक्शन. काय म्हणण्यात आलेलं आहे? कंट्रोल ही एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. नियंत्रण ही प्रक्रिया आहे ज्यामध्ये कन्फर्मिटी ऑफ परफॉर्मन्स विथ प्लॅन्ड ॲक्शन. प्लॅन्ड ॲक्शन नियोजनबद्ध कृतीतून, कार्यातून जे कन्फर्मिटी ऑफ परफॉर्मन्स कार्यपूर्ती करण्याचा प्रयत्न केला जातो. कंट्रोलिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये प्लॅन्ड ॲक्शनवरती म्हणजेच नियोजनबद्ध कृतीवरती पूर्णपणे परफॉर्मन्सवरती म्हणजेच त्याच्या कार्यावरती, मोजमापावरती तो पूर्ण करण्याचा एक प्रकारचा प्रयत्न केला जातो. त्यालाच कंट्रोल असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यानंतर थर्ड नंबर फिलिप
कोटलर. Control is the process of taking steps to bring actual result and desired result closer together. आता हे आपल्या लक्षात येणारी डेफिनेशन. Control is the process of taking steps to bring actual result and desired result closer together. ॲक्च्युअल रिझल्ट प्रत्यक्ष परिणाम आणि डिझायर्ड रिझल्ट अपेक्षित परिणाम क्लोजर टुगेदर हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रक्रियेला कंट्रोल असे म्हणतात. आता हे आपल्या लक्षात येईल. ॲक्च्युअल रिझल्ट आज घडीला माझा कसा आहे प्रॅक्टिकल एक्झाममध्ये, आणि त्याचबरोबर डिझायर्ड रिझल्ट अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नालाच कंट्रोलिंग असं म्हणण्यात आलेलं आहे. मी 80% तयारीनं आपण अभ्यास करतोय, परंतु ॲक्च्युअल रिझल्ट हा 40%चाच येतोय, आणि आपण डिझायर्ड केलेले अपेक्षित परिणाम हे 80% आहेत. आता या दोघांमधील म्हणजे ॲक्च्युअल रिझल्ट 40%चा आहे आणि आपण काय केलेलं आहे, आपला ठरवण्यात आलेला अपेक्षित डिझायर्ड रिझल्ट किती आहे 80%चा आहे. परंतु प्रॅक्टिस एक्झाममध्ये मला 40 मार्क्स पडत आहेत आणि डिझायर्ड आहे 80. या दोघांना जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी याचा अर्थ जे प्रयत्न जे ॲक्च्युअल रिझल्टला त्या डिझायर्ड रिझल्टपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या जे कोणतेही टेकिंग स्टेप्स घ्यावे लागतात, प्रयत्न करावे लागतात, त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे. एक प्रकारे या स्टेप्सला टेकिंग स्टेप्स ब्रिंग करण्यासाठीच्या, म्हणजेच या दोघांना ॲक्च्युअल रिझल्टला अँड डिझायर्ड रिझल्ट आर क्लोजर टुगेदर एक जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्याच प्रक्रियेलाच म्हणजे प्रोसेस ऑफ टेकिंग स्टेप टू ब्रिंग या केलेल्या प्रयत्नांच्याच प्रक्रियेला कंट्रोलिंग असं म्हणण्यात आलेलं आहे, नियंत्रण असं म्हणण्यात येतं. यानंतर आपल्याला पुढे इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग, काही कंट्रोलिंगचे महत्त्व देण्यात आलेले आहेत. कंट्रोलिंग इज द इम्पॉर्टंट इन मेंटेनिंग standards to achieve desired goal effectively and efficiently. Controlling is the important in maintaining standard and to achieve the desired goals effectively and efficiently. Effectively दर्जा टिकवण्यासाठी आणि जे डिझायर्ड गोल्स आहेत, ठरवलेली उद्दिष्टे प्रभावीपणे करण्यासाठी कंट्रोलिंग हे अत्यंत महत्त्वाचे आहे. इट इज अ फंक्शन ऑफ चेकिंग द परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉई ॲट एव्हरी स्टेज ऑफ देअर वर्क इन प्रोसेस. यामध्ये एम्प्लॉईच्या कामाच्या प्रत्येक स्टेपमधील चे कामगारीचे काय केले जाते, एक प्रकारचे त्यांची चेकिंग प्रोसेस, कशी कामगार काम करत आहेत किंवा नाही, प्रत्येक टप्प्यावर त्यांचे एक प्रकारे मूल्यमापन केले जाते. द इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग फंक्शन इज अन ऑर्गनायझेशन इज आर फॉलो. यामध्ये आपल्याला टोटल 10 इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग देण्यात आलेले आहेत. हे इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग आपण 1 by 1 नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.